आठवणाऱ्या रोहित आर्याला पोलीस चकमकीमध्ये ठार करण्यात आलेला आहे। आणि या रोहित आर्याचं पुणे कनेक्शन आता समोर आलंय। 1 वर्षापूर्वी रोहित आर्यानं पुण्यातल्या नवी पेठ परिसरामध्ये उपोषण केलेलं होतं। या उपोषणादरम्यान तो भोवळ येऊन पडला होता आणि त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सूरज लोखंडे यांनी त्याला वैद्यकीय उपचारासाठी मदत केलेली होती आणि गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे त्याच्या प्रोजेक्टचे पैसे अडकलेले होते। ते पैसे मिळवण्यासाठी रोहित आर्या आंदोलन करत होता, मात्र शासनाकडून त्याला पैसे परत मिळाले नाही। त्यामुळे तो हताश झालेला होता आणि शासन दरबारी चक्रा मारून देखील रोहित आर्या याला त्याच्या कष्टाचे पैसे मिळालेले नव्हते। नेमकं वर्षभरापूर्वी पुण्यामध्ये काय घडलेलं होतं याची आपबीती सूरज लोखंडे यांनी सांगितली आहे। पाहूया। तर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील माझे सहकारी अभिजित पोते आपल्याला। अभिजित, याच्यावरती या बराच काळापासून तो सातत्याने पैसे मिळावे यासाठी प्रयत्न करत होता। वर्षभरापूर्वी नेमकं काय घडलं होतं पुण्यामध्ये? सुमित, ज्या रोहित आर्याचा पवईमध्ये एन्काउंटर झाला ना, त्याचं काल पुणे कनेक्शन समोर आलं होतं। याची पहिली बातमी आपण न्यूज 18 लोकमतवरती दाखवली होती, कारण त्याने 1 वर्षापूर्वी दीपक केसरकर यांच्या विरोधात ज्या ठिकाणी उपोषण केलं होतं त्याच ठिकाणी मी आहे। 1 वर्षापूर्वी देखील त्याची हीच मागणी होती किंवा हेच सरकारवर आरोप होते की 2 कोटी रुपये माझ्या शैक्षणिक प्रकल्पाचे सरकारकडे आहेत आणि माझ्या मागे जी जागा आहे ना, हा तो कट्टा आहे, ज्या कट्ट्यावरती सुमित खरं तर त्यानं उपोषण केलं होतं आणि त्याला त्या उपोषणादरम्यान भुरळ आली होती आणि त्यावेळेस ना एका शिवसैनिकांनी त्याला मदत केली होती आणि तेव्हापासून हा सूरज लोखंडे जो शिवसैनिक आहे ना, तो त्यांच्या परिवाराच्या निगडीत सगळ्या बाबीमध्ये त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होता। रोहित आर्याशी थेट कनेक्शन होतं। रोहित आर्याचे पैसे खरंच सरकारकडे पेंडिंग होते असे कागदपत्र पुरावे या सूरज लोखंडेंकडे आहेत। त्याच्या वाईफशी देखील यांचे कनेक्शन होते, कारण ती वाईफ यांच्या समोर रडली होती असं तुमचं म्हणणं आहे। काय झालं होतं 1 वर्षापूर्वी? कोण आहे हा रोहित आर्या नेमका, ज्याला तुम्ही वाचवलं होतं? रोहित आर्या यांनी 2022 साली राज्यभर PLC स्वच्छता मॉनिटर हा प्रकल्प राबवला होता। तर त्यातून त्याचं कुठेतरी त्या प्रोजेक्टला नाव लागावं असं त्याचं म्हणणं होतं आणि त्यांनी आपल्या जवळचे सगळे पैसे वगैरे या प्रोजेक्टसाठी खर्च केले होते। शाळांना भेटी दिल्या होत्या, शाळांचे नियोजन केलं होतं, पण त्याला शासनाने कुठल्याही प्रकारची दाद दिली नव्हती। त्यांनी 13 दिवस मंत्रालयात उपोषण केलं होतं। त्यानंतर दीपक केसरकर यांनी त्याला आश्वासन दिलं होतं, तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं दाद नाही मिळेल। त्यामुळे शेवटी त्यांनी पत्रकार हे आवाज उठू शकतात, त्यामुळे त्यांनी पत्रकार भवनच्या इथं उपोषण केलं। तो 26 दिवस उपोषण इथं करत होता। तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता। आम्हाला वाटलं रस्त्याला कोणतरी एखादा व्यसन करून पडलाय किंवा शुद्धीत नाहीये। मग त्यांना आम्ही कुठेतरी शुद्धी आणण्याचा प्रयत्न केला माझ्या पत्रकार बांधव सगळ्यांसंग तुमच्यासोबत, पण त्यानंतर कळलं की हा शासनाच्या विरोधात कुठेतरी आंदोलन करतोय। मग त्यावेळी त्याला आपण पोलिसांच्या सहकार्याने त्यानंतर 108ची गाडी बोलून त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं। त्यावेळी त्यांची मिसेस आणि आपण मुलाला सुद्धा बोलून घेतलं, तेव्हा त्यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेतल्या। मग त्यानंतर 2 दिवसांनी त्यांनी मला घरी बोलवलं की तुम्ही आमच्या व्यथा समजून घ्या, कारण तुम्ही त्यावेळी जी मदत केली, कोण आजपर्यंत आमच्यासाठी धावलं नाही। आमचे ही कधीची गोष्ट सांगताय अंदाजे? ही मी ऑगस्ट 2024ची 19 ऑगस्टला इथं जे उपोषण केलं तेव्हाची गोष्ट सांगतोय मी। हे 2022 पासून हे प्रोजेक्ट चालू झाला। 2023 पासून हा व्यक्ती आंदोलन करत होता की त्याला न्याय कुठेतरी मिळावा म्हणून, पण शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। दीपक केसरकर यांच्यासोबतचे त्यांचे फोटो पाहतात, दीपक केसरकर यांच्यासोबतचे त्यांचे पत्रव्यवहार पाहतात, त्यानंतर त्यांनी केलेले आंदोलन वगैरे, तर ह्याच्यात कुठेतरी क्वालिफाईड होतं, त्याचं कुटुंब सुद्धा क्वालिफाईड होतं। त्याची फॅमिली तुमच्याशी कनेक्ट मध्ये होती, काय सांगायची? खरंच त्याचे पैसे होते? त्याची वाईफ तुमच्याशी काय बोलायची? त्याची वाईफ म्हणली माझ्या मुलाबाळांचे कुठेतरी पुढचं भवितव्याचे जे पैसे वाचवले गेले पाहिजे होते ते पैसे यांनी पूर्णतः या प्रोजेक्टला घालवले। आज आम्ही भिकारी झालोय अक्षरशः। आमचे काही 1 रुपयाने आमचे जे फ्लॅट होता, कुठेतरी आमचं सोनं नाणं होतं, ते सगळं कुठेतरी घाण विकून यांनी प्रोजेक्ट सक्सेस केला, पण या प्रोजेक्टला शासन याला दाद देत नाहीये, शासन याला मदत करत नाही, पैसे नाही। त्यामुळे हा मरू द्या, तेव्हा त्या शासनाचे डोळे उघडतील असं त्यावेळीचा जर तुम्ही पेपर बघितले त्यात सुद्धा त्यांची मिसेस इथं आपण जेव्हा ऍडमिट केलं तेव्हा सुद्धा तीच डोळं फोडत होती की माझा हा नवरा मरू द्या, त्या शासनाला तेव्हापर्यंत जाग येणार नाही आणि आज तीच वेळ आली। तुम्ही 1 वर्षापासून त्यांच्या परिवाराच्या संबंधित होता, भेटत होतात, त्याची मनस्थिती मनोरुग्ण होता रोहित आर्या असं वाटतंय तुम्हाला? जर एवढा मोठा जर शासनाच्या जर तुम्ही बघितले पेपर, तर शासनामध्ये प्रोजेक्टमध्ये त्याचं नाव आहे। शासनाच्या मुख्यमंत्री केंद्रीय आपलं शिक्षण मंत्री यांच्यासोबत त्यांचे फोटो, त्यांच्यासोबत त्यांनी कार्यक्रम घेतले। मनोरुग्ण व्यक्ती कार्यक्रम एवढे मोठे घेऊ शकतो का? तर कुठेतरी चुकीचा मार्ग न हे करता जे योग्य आहे ते दाखवले पाहिजे। तर मार्ग हा का अवलंबावा लागला?
हा मार्ग अवलंबवला हा चुकीचा आहे, हा अवलंबवला नव्हता गेला पाहिजे का, ह्याच्यामुळे महाराष्ट्राची भरपूर हानी झाली, महाराष्ट्राची बदनामी झाली. सुमित, आपण पाहतोय की 1 वर्षापूर्वी याच सूरज लोखंडेने ना त्याला मदत केली होती, त्याच्या परिवाराशी संबंध यांचे होते, बायकोने देखील आरोप केले होते. खरंच त्याचे पैसे होते सरकारकडे ते कागदोपत्री तो मागतोय, म्हणजे असं पण नाहीये. आणि शासनाशी कार्यक्रम केलेले त्याचे सगळे पुरावे त्यांच्या मिसेसकडे पण आहेत आणि काही फोटो माझ्याकडे पण आहेत की जे मंत्रालय एक सगळं. शेवटचा प्रश्न, बिल्डरशी काही संबंध होते का त्याचे? हाजी मस्तानच्या मुलासोबत त्याची कॉन्ट्रॅक्टशिप होती असं काही जण म्हणतात. आता त्याचं शासनाकडनं पैसे मागण्यासाठी त्याला आंदोलन करायला लागली, उपोषण करायला लागली. तर आता कुठेही कुणाचं कनेक्शन जोडून म्हणजे कुठेतरी मार्ग चुकीचा आणि रस्ता चुकीचा असं काहीतरी वेगळं होतं याच्यात असं दिसत आहे. शासनाकडे त्याचे पैसे होते. त्यांची वाईफ देखील यांना सांगत होती की शासनाकडे आमचे पैसे आहेत, 2 कोटी रुपये थकीत आहेत आणि 1 वर्षापूर्वी याच सूरज लोखंडेंनी त्याला वाचवलं होतं. बरोबर. इथंच फिट येऊन तो पडला होता. म्हणजे हे आंदोलन जे सुरू होतं ना सरकारच्या विरोधात ते 2 वर्षापासून होतं आणि बरोबर आता त्याचं पुणे कनेक्शन अशा प्रकारे समोर आले. पण हे मात्र वारंवार समोर येते की शासनाकडे खरंच त्या प्रकल्पाचे नक्कीच बरोबर आहे. महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांकडून उद्या मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान परवानगी नसतानाही विरोधकांकडून मोर्चा काढला जाण्याची शक्यता आहे आणि या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विरोधक काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांचा उद्या मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाला अद्याप पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाहीये आणि या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नसतानाच विरोधकांकडून मोर्चा काढला जाण्याची शक्यता आहे. या मोर्चाला पोलीस परवानगी देणार नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विरोधक काय आता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांचा उद्या निवडणूक आयोगाविरोधातला हा मोर्चा. निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेला भोंगळ कारभार थांबवावा, निवडणूक पुढे ढकलावी अशी प्रमुख मागणी विरोधकांची आहे आणि म्हणूनच या मोर्चाचं आयोजन उद्या मुंबईत करण्यात आलेलं आहे. फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका असा हा मोर्चा असेल. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी उदय जाधव आपल्याला. उदयजी, आपण पाहतोय की महाविकास आघाडी आणि त्यांना समर्थन देणाऱ्या इतर पक्षांचा उद्या महामोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे. फॅशन स्ट्रीट महापालिका मार्ग इथून मुंबई महापालिका मुख्यालय इथपर्यंत हा मोर्चा येणार आहे. या मोर्चाला सत्तेचा मोर्चा असं नाव देण्यात आलेलं. मात्र यासाठी महाविकास आघाडीने जे मुंबई पोलिसांकडे परवानगी पत्र मागितलेलं आहे, संपूर्ण मार्ग आणि इतर सर्व नियोजन या संदर्भात त्यांनी त्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. मात्र मुंबई पोलिसांचं असं म्हणणं आहे की मुंबई महापालिका मार्ग आणि एकूणच आझाद मैदानच्या बाहेरचा परिसर इथे कोणतेही मोर्चे काढता येणार नाहीत. आझाद मैदानाच्या आतमध्ये मोर्चा जो आहे तो काढण्याची अधिकृत परवानगी आहे. त्यामुळे नियमानुसार जर का आझाद मैदानाच्या बाहेर मोर्चा काढत असेल तर त्याला आम्हाला परवानगी देता येते. अद्याप या संदर्भात अंतिम निर्णय झाले नाहीये. मात्र सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेमध्ये मुंबई पोलीस सरकारची माहिती मिळते. जरी विरोधकांना परवानगी अद्याप मिळाली नसेल तरी देखील आता या सगळ्या संदर्भात पुढील ते निर्णय काय घेतील पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.